नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील आणि तुम्ही पाहत आहात ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनल। आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आज आणखीन एका प्रयोगशील व प्रामाणिक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। ते एक मुस्लिम शेतकरी आहेत। जेव्हा आपले ऑर्गॅनिक अन्नदाता संस्थेची टीम जेव्हा या शेतकऱ्याची मुलाखत घेतली, त्यांची संपर्क केला, त्यावेळी हा जो माझ्या पाठीमागे जो तुम्ही पीक पाहत आहात, हा पीक फक्त 2 पानावरती होता। हा 5 नंबर ज्वारी पीक आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आपली एक डोस पूर्ण केला होता। 18-18-10 हा पेट्रोकेमिकल खताचा त्यांनी वापर केला होता। जेव्हा आपले टीमचे मेंबर त्यांना ऑर्गॅनिक शेतीबद्दल होणारे फायदे आणि केमिकल शेतीपासून होणारे नुकसान ह्याची सविस्तर माहिती त्यांना दिल्यावर त्यांची जे आपण ज्ञानोदय करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये आपण सफल ठरलो। त्यानंतर त्यांनी आपल्यासोबत काम करायला इच्छा व्यक्त केली। अल्बक्ष नेसरिक या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये त्यानंतर फक्त पिकांबूरचे 2 स्प्रे घेतले। तब्बल हा 30 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि 30 गुंठ्यामध्ये जवळजवळ 10 पंपाचा स्प्रे करावा लागतो। त्यांनी आपल्याकडून पिकांबूर या टॉनिकचे 2 बॉटले घेऊन 2 वेळा स्प्रे घेतले। फक्त 2 वेळा स्प्रे घेतल्यावर आज तुम्ही पाहू शकता हा चमत्कार। जेव्हा आपण मित्रांनो निसर्गाशी मिळून जेव्हा आपण शेती करतो, तेव्हा असा रिझल्ट पाहायला मिळतो। पीक अमृत या टॉनिकचे फक्त 2 स्प्रे घेतलेले आहेत। 2 स्प्रेवरती तुम्ही बघू शकता हा बाग कसा फुललेला आहे, बघू शकता। ह्याची पानं तुम्ही बघू शकता। प्रत्येक झाडाची बघा तुम्ही जाडी बघू शकता। प्रत्येक झाडाची तुम्ही कणसं बघू शकता। कुठलंही लहान छोटं असं नाही, सर्व एक समान असं आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे हा केवळ चमत्कार आहे। हे बघा, पानाची साईज बघा, कणसाची साईज बघा आणि त्याला लागलेले दाणे बघा कशा पद्धतीने वाढलेले आहेत। मित्रांनो, हे परमेश्वराचा चमत्कार आहे। हे गोमातेचा चमत्कार आहे। हे ऑर्गॅनिक अन्नदाता या टीमची परिश्रम आहे। विचार करा मित्रांनो, ज्या परमेश्वरांनी या निसर्गाची रचना केलेली आहे, परमेश्वरांनी रचना केलेल्या सृष्टीमध्ये जितके जीवजंतू राहतात, उदाहरणार्थ थलचर, जलचर आणि भूचर। थल म्हणजे आकाश, जल म्हणजे पाणी, भू म्हणजे भूमी मध्ये जितके जीवजंतू राहतात, त्या सर्व जीवजंतू एकमेकावरती आधारित आहेत। त्या सर्व जीवाणू एकमेकांना अनुकूल असे वातावरण तयार करतात आणि लागेल इतकं अन्न पण तयार करू शकतात। म्हणूनच तुम्ही आज पाहू शकता, जंगलामध्ये झाडे जगतात, जंगलामध्ये फळं लागतात, फुल झाडांना फुलं लागतात आणि आंब्या झाडाला आंबे लागतात, सीझन वाईज लागतात। त्यांना कुठलं आपण एक्स्ट्रा खत घालत नाही, एक्स्ट्रा फवारणी करत नाहीत, जे आपल्या नियमानुसार सीझनानुसार आपले फळ देतात। इतके सारे सुलभ निसर्गनिर्मित सुविधा असून देखील आज माणूस आपल्या शेतामध्ये पेट्रोकेमिकल, पेस्टिसाइड सारख्या विषकारी खताचा वापर का करत आहे? विचार करा मित्रांनो, विचार करा। हे फक्त मानसिकता बदललेली आहे। शेतकऱ्यावरती हिप्नोटायझम केलेलं आहे। शेतकऱ्यांना अंधारात ठेवण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना एका अंधारात म्हणण्यापेक्षा त्याला एका कुचक्रामध्ये अडकवण्यात आलेलं आहे। म्हणून मित्रांनो, अजून पण वेळ गेलेला नाही। आपण सर्व लोक जागे झाले पाहिजेत आणि रोगमुक्त, विषमुक्त शेती केली पाहिजेत। आज पेट्रोकेमिकलचा इतका वापर आपण करत आलेलो आहे। आज आपली भूमी वंध्यत्व होण्याच्या दारामध्ये आहे। असंच चालू राहिलं तर पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपल्या जमिनीमध्ये आपण काही उगवू शकणार नाही। मित्रांनो लक्षात ठेवा, जे आपण पीक पिकवतो, जे जगातील कुठलंही पीक असू दे, त्या पिकाला आपल्या भूमीपासून फक्त 2.7% इतका अन्न लागते। जवळजवळ तुम्ही आता 1 किलो युरिया टाकला तर फक्त 2 ते 3 ग्राम युरिया त्याला लागते। मग बाकीचं उरलेलं ते काय करत असतील जमिनीमध्ये, विचार करा। मित्रांनो, आज आपली सृष्टीचे नियम अशा पद्धतीने आहे की 1 बाय 1 स्क्वेअर फूटमध्ये जे धुकं तयार होते, संध्याकाळी रात्री 6 पासून ते सकाळी 6 पर्यंत जितकं धुकं तयार होते, ते 1 बाय 1 स्क्वेअरमध्ये 12 लिटर पाणी जमा होते। पण दुर्दैव असं आहे की आपली जमीन ते 12 लिटर पाणी धरून ठेवण्याची ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नाही।
कारण आपण युरियाचा वापर करतो. 1 किलो युरिया 2000 लिटर पाणी शोषून घेण्याची ताकद नष्ट करून टाकते. म्हणून मित्रांनो, युरियाचा वापर करणं बंद करा. युरियाची ओरिजिनल किंमत कोणालाही माहीत नाही. आज जे युरिया आपल्याला 300 रुपये पोती मिळते ते सबसिडीवरून मिळते. अशा विषकारी खताचा वापर करण्यापेक्षा आपण निसर्गाने केलेल्या डिझाईननुसार निसर्गासोबत राहून निसर्गाशी मैत्री करून शेती केलं तर आपण कधीच फसणार नाही, आपण कधीच तोट्यात येणार नाही, शेतकरी कधीच घरपास घालून मरणार नाही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पंचमहाभूत गोमाता भूमाता वर आधारित केलेल्या शेतीला ऑर्गॅनिक अन्नदाता शेती असे म्हणतात. ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केल्यामुळे होणारे फायदे, जेव्हा आपण भूरक्षक या संजीवनी याला आपण संजीवनी म्हणूया, 27 प्रकारच्या झाडपाल्याच्या वनस्पतीने तयार झालेले या औषधामुळे ह्याचे विरजन करून आपण जेव्हा जमिनीमध्ये सोडतो तेव्हा जमिनीमध्ये वेगवेगळे बदल व्हायला सुरुवात होतात. आणि त्याच बदलामधला एक भाग म्हणजे गांडूळ. आज पेस्टिसाइड वापरणाऱ्या शेतकरी शेतामध्ये एकही गांडूळ, एकही जीवाणू, एकही बॅक्टेरिया बघायला भेटणार नाहीत. जर का तुम्ही आपल्या पद्धतीने शेती करत असाल तर तुम्हाला पहिला होणारा फायदा म्हणजे गांडूळ. आणि शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा मित्र हा गांडूळ खत आहे. आणि सगळ्यात प्रथम क्रमांकावर असलेला खत हा देखील गांडूळ खत आहे, आपण ज्याला वर्मी कंपोस्ट असे म्हणतो. आपला 8 इंच क्षेत्रामध्ये जवळजवळ 7 ते 8 गांडूळ राहतात. आणि एक गांडूळ जवळजवळ आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कालावधीमध्ये 1 ट्रॉली इतका माती आलटापालट करतो. आणि जगामध्ये असा एकच प्राणी आहे जो आपल्या वजना इतका अन्न खातो, ते आहे गांडूळ. जितका अन्न तो खातो म्हणजे माती खातो, तितकाच माती तो बाहेर टाकतो. म्हणजे 1 एकरमध्ये एका वर्षाकाठी जवळजवळ 2 लाख किमती एवढा खत निर्माण करायची क्षमता गांडूळामध्ये आहे. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या एका वर्षामध्ये आपण जितकं खत घालत नाही, आपण कमी खत टाकून देखील जास्त नुकसान मातीचा करतो आणि आपण तोट्यामध्ये येतो. मित्रांनो, नैसर्गिक शेती खूप सोपी आहे, खूप इझी आहे. आज जे तुम्ही या कुतंत्रामध्ये अडकला आहे, आज प्रत्येक गावामध्ये एक शेती सेवा केंद्र नक्की पाहायला भेटते. प्रत्येक गावामध्ये एक तरी शेती सेवा केंद्र आहेत. त्या शेती सेवामध्ये काम करत असलेल्या त्या कामगाराला एक टार्गेट दिलेला असतो, सीझन वाईज दिलेला असतो, काहींना असं परमनंट 12 महिने दिलेला असतो. त्यांनी ते टार्गेट अचीव केला तर त्यांना थायलंडची ट्रिप ऑफर केली जाते. त्या ट्रिपला जाऊन त्यांनी आरामात आपलं आयुष्य काढून थाय मसाज वगैरे करून येतात. आणि आपला शेतकरी इथं काय करतो? गोते खात बसतो ना. मित्रांनो, आज प्रत्येक शेतकरी त्या शेती सेवा केंद्राच्या आदेशावर शेती करतो. जणू आज शेतकरी कठपुतली बनलेला आहे. जमीन स्वतःची, आपण पिकवतो तो अन्न स्वतःचं, पण आपण कोणाचा ऐकतो? त्या शेती सेवा केंद्राचा ऐकतो आणि शेती करतो. म्हणून आज आपण नुकसानीमध्ये आहे, तोट्यामध्ये आहे. आज आपली मानसिकता अशा पद्धतीने बदलून ठेवलेलं आहेत ना त्या लोकांनी. आज आपल्याला 12 प्रकारचे औषध वापरावे लागतात. जर कोणी आपल्यासारखा माणूस येऊन त्यांना सांगितलं की हा एकच औषध आहे, हा एकच औषध तुम्ही सर्व पिकांना वापरायचं म्हटल्यावर त्यांना ते पटत नाही. कारण त्याला असं त्यांना भ्रमित केलेलं आहे की प्रत्येक पिकाला प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या प्रकारचे औषध मारावे लागतात तरच पीक येते. असं काही नाही आहे मित्रांनो. जर तुम्ही विचार करून बघा, आज तुम्ही जे मका पेरता, ज्या मक्याला सरास त्या टायमाला, त्या सीझनला बरोबर आळ्या लागतात, किडीचा प्रादुर्भाव होतोच. कारण या औषधवाल्यांची आणि या बियावाल्याची आणि ज्या खतावाल्याची, या सगळ्यांची तिघांची पण टाईप केलेली आहे. त्यामुळे आज बी पण फ्रॉड आहेत. आज जे हायब्रिड जे बिया आलेले आहेत, पूर्वी आपण जेव्हा शेती करत होतो, जेव्हा आपण शेतामध्ये जे पिकत होतो त्याच्यामधील काही थोडंसं भाग आपण काढून ठेवत होतो बियाणं म्हणून, आणि तेच पुढे सीझनला आपण वापरत होतो. पण आता आपण तसं करू शकत नाही. कारण आता जे बियाणं आहेत हे बियाणं नपुंसक आहेत. मित्रांनो, खूप मोठा षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. अजून विचार करा, शेतकरी वाचला पाहिजे. आपली शेती हा शेती नाही, ही शेतकऱ्याची ATM आहे. हे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला आपली शेती डेबिट कार्ड करायची आहे की क्रेडिट कार्ड करायची आहे.
मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 बाय 1 स्क्वेअर फूटमध्ये संध्याकाळी 6 पासून ते सकाळी 6 पर्यंत जवळजवळ 1 बाय 1 स्क्वेअर फूटमध्ये 12 लिटर पाणी जमा होतो। ह्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी, हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षापाठीमागे एक अधिकाऱ्याला नेमून त्या कार्यासाठी त्याला लावले होते। पण आज जे आपण तुषार सिंचन, ठिबक सिंचन करतो, त्या कंपन्यातील लोकांनी, त्या कंपन्यातील जे मोठे मोठे जे एस्टॅब्लिश झालेले जे मालक आहेत, त्याने ह्याच्यावरती बंदी आणायला गव्हर्नमेंटला मजबूर केलं आहे। कारण जेव्हा जर ही टेक्निक जर विकसित झाली असती, जर आज ड्रिपचे जे पाईप आपण वर्षाला आणून बदलतो बघा, ते बदलायला लागलं नसतं। त्यांचे जे आज जे बिझनेस करत आहेत, ते त्यांची जे बिझनेस चालली नसती, यासाठी तेव्हा ते बंद करण्यात आलं आहे। आज शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये षडयंत्र झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। मित्रांनो, म्हणून आता तरी सावध व्हा, शेती स्वतःसाठी करायला शिका। आज मी जिथे जिथे शेतकऱ्यांना भेटत आहे, गावोगावी जात आहे, एके गावाचे 500 हजार एकर शेती आहे, त्या सर्व शेतकरी एकाच प्रकारचे पीक करत आहेत। आणि हेच आपले सर्वात महत्त्वाचं चूक आहे। आपण वेगवेगळ्या शेती केली पाहिजे, वेगवेगळे पिकं पिकवलं पाहिजेत। आज शेतकऱ्याकडे बघणारं कोणीच नाही, म्हणून शेतकरी स्वतः जागृत झाला पाहिजे, तरच शेताची विकास होणार आहे, शेतकऱ्याची विकास होणार आहे। आज हे बाजू झाली, शेतकऱ्याची बाजू झाली। पेट्रोकेमिकल, पेस्टिसाइड आणि तणनाशकाचा आपण विषकारीचा आपण वापर करतो, त्याच्यामुळे होणारे नुकसान तुम्हाला सांगतो। सर्वात पहिल्यांदा त्याचा नुकसान होतो तो शेतकऱ्यालाच होतो, कारण त्याचा डायरेक्टली कनेक्शन हा शेतकऱ्यासोबत होतो। आपण स्प्रे करताना, फवारणी करताना आपण मास्क घालत नाही, डोळ्याला चष्मा घालत नाही, हाताला ग्लाव्ज घालत नाही, तसंच जाऊन त्याची ते फवारणी करतो आणि घरी जातो। परवा एक शेतकरीला आपण बघितलं, आपण जे समोर बघितले, त्या शेतकऱ्यांनी तणनाशक ती फवारणी करत असताना चुकून त्याच्या हाताला जे लागले, थोडं जास्त प्रमाणात त्यांनी जे औषध तयार केले होते, आज त्यांच्या हाताला डाग पडलेले आहेत। कदाचित ह्या फोटोमध्ये मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते त्यांचे फोटो टाकेन। मित्रांनो, खूप नुकसान आहेत। आज पंजाबपासून मुंबईला एक ट्रेन येते, त्या ट्रेनचं नाव आहे कॅन्सर ट्रेन म्हणून। कारण पहिल्यांदा हरित क्रांतीचा जो प्रयोग तो होता, शेतकरी हा प्रयोगशील आहे ना, पहिल्यांदा प्रयोग हे पंजाब राज्यामध्ये करण्यात आले होते। आणि त्याच पंजाब राज्यामधून आज दररोज एक ट्रेन जाते मुंबईला, कॅन्सरची ट्रेन, त्याला कॅन्सर ट्रेन म्हणून ओळखला जातो। फक्त इतकाच नाही, आज बीपी, शुगर, ब्लड प्रेशर या सर्व गोष्टी आपल्या ह्या पेस्टिसाइड खताचा, रासायनिक खताचा वापर केल्यामुळे झालेला आहे। आणि प्रत्येक घरामध्ये एक तरी बीपी पेशंट, एक तरी शुगर पेशंट आढळतो, कारण आपण जे खातो अन्न, ते अन्न तसं पद्धतीचं आहे। आज शेतकरी जास्त पिकवायच्या नादामध्ये स्टेरॉइडसारख्या इंजेक्शनचा वापर आपल्या भाजीपाला शेतामध्ये करत आहे। आज संध्याकाळी आपण एका कागदीवर त्याची इंजेक्शन दिला, तर उद्या सकाळपर्यंत म्हणजे ते एवढं मोठं होऊन बसते। आणि तेच आपण पैशाच्या लाचारीमध्ये मार्केटमध्ये विकतो। हे कुठंतरी थांबलं पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, शेती वाचली पाहिजे। जर का कुणाला आपल्या घरामध्ये कॅन्सर आणायची नाही आहे, आपल्या घरात कॅन्सरचा नाव देखील नको आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये एक देशी गाय पाळा। देशी गाय ही चालता फिरता दवाखाना आहे। जगामध्ये फक्त 3च माता आहेत, आपली जन्म देणारी माता, भूमाता आणि गोमाता। गोमाताला देवाचं स्थान यासाठीच दिलेलं आहे। सर्वांच्या घरामध्ये एक तरी गाय असलीच पाहिजे। माझ्या घरामध्ये पण 3 गायी आहेत। म्हणून मित्रांनो, गायी एक पाळा, म्हणजे आपलं घर सदृढ राहते, निरोगी राहते। आणि गाईचं शेणाचा वापर आपण खतामध्ये केलो, आपल्या शेतामध्ये केलो, गाईचं गोमूत्र वापरलो, तर शेती हा खूपच निरोगी, सदृढ, त्याचे pH बॅलन्स असू दे, त्याचे ऑर्गॅनिक कार्बन असे सर्व सुधारते। ऑर्गॅनिक अन्नदाता शेती करत असताना इतके सगळे फायदे आपल्याला होणार आहेत। शेतकरी कधीच नुकसानीमध्ये येणार नाही। आज अल्बक्ष नेसरीकर सारख्या मुसलमान शेतकरी आपल्यासोबत शेती करत असेल, त्यांना आपली शेती पटत असेल, आज त्यांनी फक्त 1200 रुपये खर्च करून त्यांना इतकं उत्पादन मिळत असेल,
तर काय वाईट आहे मित्रांनो शेती करायची? आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचं म्हटलं, आपण जमिनीमध्ये जे पेट्रोकेमिकलचा वापर करतो, कुठल्याही खताचा वापर करतो, जमिनीमधून कुठलंही पीक फक्त 2.7% इतकाच अन्न घेते. उरलेले 97.3% इतका अन्न ते हवेमधून ग्रहण करते. जमिनीची जो pH बॅलन्स आहे ते मेंटेन असला पाहिजे. ऑर्गॅनिक कार्बन चांगला असला पाहिजे. आज सगळ्यात भारतामधील सगळ्यात हायेस्ट ऑर्गॅनिक कार्बन 0.75% इतका आहे आणि नॉर्मल बघायला गेलं तर 0.1% इतकंच आहे. आणि विदेशामध्ये जर शेतीची जर तुम्ही तपास केला असता, त्यांचे ऑर्गॅनिक कार्बन 4% इतका आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, अजूनही सांगत आहे, पेट्रोकेमिकल खताचा वापर करू नका, त्याच्या नादाला लागू नका. हे आपल्या भारतवंशीय भारताची नाहीत, हे परदेशातून आलेली आहेत व्यापारासाठी. प्रथम व द्वितीय महायुद्धामध्ये जे केमिकल वॉरफेअरसाठी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरलेल्या केमिकलचा वापर आज आपण आपल्या शेतामध्ये करत आहोत. सिजंटासारख्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, मी नाव घेऊन सांगत आहे, ते कंपन्या केमिकल वॉरफेअरसाठी बॉम्ब तयार करण्यासाठी तत्पर होते. त्यानंतर आता ते आपल्या भारतीय देशाच्या शेतीमध्ये येऊन भारताच्या शेतकऱ्याची वाट लावलेली आहेत. शेतकऱ्याची विचार करणारा कोणी नाही आहे. शेतकरी स्वतःचा विचार स्वतः केला पाहिजे, हे डोक्यात घालून घ्या. आणि 12 प्रकारचे भालगडी करावं लागत नाही, 12 प्रकारचे औषध वापरावं लागत नाही. तुम्ही फक्त आपले भूरक्षक आणि पिकांबूरचा वापर करा आणि भरघोस उत्पादन मिळवा. पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कांद्याचा व्हिडिओ टाकू. कांद्याची साईज तुम्हाला बघितलं तर तुम्हाला आश्चर्य होईल. 480 ग्राम एक कांदा आलेला आहे आणि खर्च काहीच नाही. आपल्याबरोबर शेती करताना खर्च काहीच नाही आहे, ना के बराबर आहे. मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. भारतामध्ये 65% लोक शेती करतात. पण दुर्दैव असा आहे की भारतसारख्या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये शेती हा विषय नाही. पहिली ते पदवीधरपर्यंत शेती हा विषय असायला पाहिजे होता, तरच आज भारताची शेती खूप चांगल्या पद्धतीने झाली असती. अशा पद्धतीने वाट लागली नसती शेताची. पण हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या देशामध्ये राजकारण अशा पद्धतीने केला जातो की त्यामुळे आज शेती हा पूर्णपणे वाया गेलेला आहे. पण अजूनही वेळ गेलेला नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. जय बळंबा.